नमस्कार, मी वैरव गुसारे आपलं स्वागत करतो। आज आपण आलो आहोत परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये असणाऱ्या चारठाणी या गावी। आणि या गावामध्ये माझ्या पाठीमागे जे मंदिर दिसतंय ते मंदिर आहे गणेशाचं मंदिर। आपण आज याच मंदिराबद्दल जास्त माहिती जाणून घेणार आहोत। आपण या मंदिराची रचना पाहायची म्हटलं तर ती मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा स्वरूपाचे आहे। परंतु सध्या अंतराळ आणि गर्भगृह एकत्र करून तेथे गणपतीची मूर्ती बसवली आहे। परंतु पूर्वी तेथे गणपतीची मूर्ती नसून ते शिवमंदिर असावे असे ललाट बिंबावर असलेल्या गणपतीमुळे कळतं। हे मंदिर चालुक्य आणि यादव या दोन्ही काळामध्ये असलेलं दर्शवितं। आपण मंदिरामध्ये प्रवेश करत असताना डाव्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एक मूर्ती दिसते। ती मूर्ती स्तंभावरती कोरलेली आहे आणि त्या मूर्तीचं नाव आहे चामुंडा। आपण जर व्यवस्थित पाहिलं तर तिच्या या बाजूच्या हातामध्ये आपल्याला त्रिशूळ दिसतोय आणि दुसऱ्या बाजूच्या हातामध्ये आपल्याला खडवांग दिसतंय। तिने आपल्या दातामध्ये किंवा तोंडामध्ये नख चघळते की काय असं दिसतंय। अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं कोरली गेलेली मूर्ती, परंतु ती सध्या भंग अवस्थेमध्ये आहे। याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी आतमध्ये जाताना उजव्या हाताला पाहिलं तर ती भैरवाची मूर्ती आहे। चेहरा भग्न झालेला आहे, पण ही मूर्ती खाली असलेल्या नरमुंड माळामुळे आणि त्याच्या बाजूला असलेल्या श्वानामुळेच भैरव मूर्ती आहे हे समजतंय। भैरव आहे हे ओळखण्याचं महत्वाचं साधन पाहिजे तर त्याचं जे श्वान आहे म्हणजेच कुत्रा या ठिकाणी आपल्याला दिसतो, त्याचबरोबर त्याच्या शरीराभोवती नरमुंड म्हणजेच माणसाच्या मुंडक्यांची माळ या ठिकाणी आपल्याला असलेली दिसते। आणि भैरव बऱ्याचदा नग्न स्थितीमध्ये देखील असतो। आणि आपण हे वर जर पाहिलं तर त्याच्या जटामुकुट किंवा जटा असलेल्या आपल्याला बऱ्याचदा दिसतात। हा देखील स्तंभावरती असलेला भैरव आहे। आपण जर स्तंभाच्या म्हणजेच स्तंभाच्या मध्ये पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एक पुरुष दिसतो, ज्याला पुरातत्वीय भाषेमध्ये भारवाहक असे म्हटले जाते। म्हणजे मंदिराचा भार हा स्वतःच्या खांद्यावरती पेलतो की काय असं अगदी वाटतं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन देखील तसेच असतात। आपण जर वर पाहायचं झालं तर आपल्याला या ठिकाणी उलटे सर्प म्हणजे साप दिसतात आणि ते उत्तर चालुक्यांचा या ठिकाणी एक निशाणी आहे। ती बऱ्याचशा मंदिरांवरती असते, अगदी छोटे साप या ठिकाणी असतात। आपण यापुढे जर पाहायचं, आपण मुखमंडपातून सभामंडपात जाताना जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला अतिशय रेखीव आणि कोरीव अशी द्वारशाखा दिसते। या आपण द्वारशाखेचा जर विचार करायचा झाला तर ही 5 वेगवेगळ्या प्रकारची द्वारशाखा आहे, म्हणजे पंचद्वारशाखा म्हणतात। हे स्तंभ आहेत, व्याल आहेत आणि वेगवेगळ्या नक्षी आहेत। जर आपण खाली पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला जे द्वारपाल आणि निधी किंवा चामरधारी दिसतात, हे जर द्वारपालांच्या हातातील शस्त्र पाहिली तर या शस्त्रांवरून हा द्वारपाल वैष्णव द्वारपाल असावा असं या ठिकाणी वाटतं। मुखमंडपातून आतमध्ये आल्यानंतर सभामंडप आहे आणि सभामंडपाच्या ठिकाणी जर आपण विचार करायचं झालं तर रंगशिला आहे आणि रंगशिलेवरती शिवलिंगाची स्थापना केलेली आहे। परंतु सर्व मंदिर पाहता या ठिकाणी असणारं शिवलिंग हे या ठिकाणचं शिवलिंग नसावं हे मात्र नक्की। या मंदिराच्या सभामंडपातील आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या ठिकाणी असणारे स्तंभ, खांब आणि त्याच्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या मूर्ती। यातील पहिली जर मूर्ती आपण पाहिली तर या ठिकाणी सरस्वती दिसते आणि ती सरस्वती नृत्य करते, म्हणजे त्याला नृत्य सरस्वती म्हणतात। आणि आपण जर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी एका बाजूला माणूस आणि दुसऱ्या बाजूला मरकट म्हणजे माकड अगदी बासुरी वाजवताना आपल्याला दिसतंय। आता दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला कृष्णाची एक मूर्ती आहे जिला वेणुगोपाळ म्हणतात। आपण जर पाहिलं तर खालच्या बाजूला अगदी गायी तल्लीन होऊन कृष्णाची बासुरी ऐकत आहेत, त्या दोन्ही बाजूला आहेत। त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला गोपिका देखील त्याचं हे बासुरी वादन अगदी तल्लीन होऊन पाहताना या ठिकाणी दिसतात। असणारा जो अर्धस्तंभ आहे याच्यावरती देखील आपल्याला सरस्वती नृत्य करताना दिसते, परंतु इतर स्तंभाच्या आकाराने हा
सरस्वतीचा किंवा हा स्तंभाचा आकार अतिशय एक छोटा असलेला या ठिकाणी आपल्याला दिसतोय। त्याच्या बाजूला जर पाहायचं झालं तर हे देवकोष्ठ आहे। देवकोष्ठाची ठेवण अगदी चांगल्या प्रकारचे अतिरेखीव केलेले आहे आणि त्याच्या आतमध्ये गणेशाची मूर्ती आहे। परंतु आपण जर देवकोष्ठाचा आकार आणि गणेशाचा आकार पाहिला तर ही गणेशाची मूर्ती हे देवकोष्ठातील नाही हे मात्र नक्की। अंतराळाच्या बाजूचा जो स्तंभ आहे त्याच्यावरती अतिशय उत्तम अशी एक दुसरी मूर्ती आहे, ती म्हणजे हिरण्यकशिपू वधाची। खाली आपल्याला हिरण्यकशिपू पडलेला आहे आणि नृसिंह त्याला आपल्या मांडीवरती घेऊन त्याची दोन्ही आतडी फाडतोय दोन हाताने असं दिसतंय आणि या ठिकाणी तो अगदी झोका खेळल्याप्रमाणे त्याच्या आतड्यांशी खेळतोय। त्याच्या खाली जर पाहायचं झालं तर हिरण्यकशिपूची पत्नी, त्याच्यावर त्याची दुसरी पत्नी आहे आणि हे त्याचे सैन्य आहे। दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी भक्त प्रल्हाद आपले दोन्ही हात जोडून विष्णूपुढे नतमस्तक झालेला आहे आणि त्याच्या बाजूला गरुड प्रतिमा देखील आहे। त्या स्तंभावरच्या दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला गणपती म्हणजे गणेश दिसतोय आणि तो या ठिकाणी आपल्याला नृत्य करताना दिसतोय, म्हणून या मूर्तीला नृत्य गणेश असं म्हणतात। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन बाजूला दोन वादक वाजवताना दिसत आहेत। वरच्या बाजूला देखील वादक बासुरी वाजतोय तो माकड आहे आणि दुसऱ्या बाजूला एक वादक आहे आणि खाली मूषक असलेला आपल्याला दिसतोय। त्याच्याच बाजूची जर मूर्ती पाहिली तर या ठिकाणी ही मूर्ती आहे ती म्हणजे गजासूर वधाची, म्हणजे खाली हत्ती म्हणजे गजासूर आहे आणि त्याचा हे पूर्ण कातडी या ठिकाणी फाडलेली आपणाला दिसते। आता आपण या ठिकाणी जर मूर्ती पाहिली तर या ठिकाणी स्तंभावर मूर्ती आहे ती म्हणजे वामन आणि बळीराजाची। म्हणजे ज्या वेळेस वामन बळीराजाकडून वर मागतो आणि बळीराजा त्याला जो वर देतो म्हणजे वराचं वचन देतो ती असलेली ही मूर्ती आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्याला सरस्वती दिसते, जे की नृत्य सरस्वती या प्रकारातील आहे। त्याच्याच बाजूची मूर्ती जर आपण पाहिली तर या ठिकाणी ऐरावत आणि गणेश या दोघांच्या युद्धाचा प्रसंग या ठिकाणी दाखवलेला आहे। जेव्हा इंद्राला आपण राजा झाल्याचा गर्व झाला होता त्याचा गर्व मोडण्यासाठी या ठिकाणी गणेश त्याच्या ऐरावताबरोबर झुंज देतोय आणि त्याला हरवून इंद्राचं नामोहरम देखील करतोय, असे कथा असलेली ही मूर्ती आहे। आपण या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी आपणाला या ठिकाणी जर आपण मूर्ती पाहिली तर ही अंधकासूर वधाची मूर्ती आहे। म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवाने अंधकासुराला उचललेला आहे आणि याच्याच नंतर सप्तमातृकांची देखील निर्मिती झाली होते। म्हणजे जेव्हा अंधकासुराचं रक्त खाली पडेल तेव्हा ते रक्त वरचे वर झेललं जावं म्हणून सप्तमातृकांची निर्मिती या ठिकाणी केली गेली होती। आपण त्याच्या दुसऱ्या बाजूला जर मूर्ती पाहिली तर ही रामायणातील बाली आणि सुग्रीव या दोघांच्या मध्ये झालेल्या युद्धाची मूर्ती जर आपण पाहिली तर ती आपणाला बऱ्याच ठिकाणी दिसणारी, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये या मूर्तीचं प्रमाण जास्त आहे, ती आहे महिषासूर मर्दिनी। अगदी तुळजापूरमधील तुळजाभवानीची जी मूर्ती आहे ती देखील महिषासूर मर्दिनी या प्रकारातील मूर्ती आहे। या ठिकाणी आपल्याला म्हैस कापलेला या ठिकाणी दिसतोय। या ठिकाणी या स्तंभावर जी मूर्ती आहे ती आहे भैरवाची, परंतु हा भैरव नृत्य भैरव या स्वरूपातील आहे। आपण जर पूर्ण सभा मंडप पाहिला तर या ठिकाणी आपणाला 4 स्तंभ हे मुख्य दिसत आहेत आणि हे शिवलिंग आहे। आपण जर या बाजूला गणेश पाहिला तर तो गणेश पूर्वीचा इथं नव्हता, तर हे या ठिकाणी आहे अंतराळ आणि अंतराळातून आतमध्ये जायला आहे गर्भगृह, म्हणजे पाठीमागं गर्भगृह आणि त्या ठिकाणी असणारी देवता। परंतु नंतरच्या काळामध्ये हा गणेश या ठिकाणी स्थानापन्न केलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। आपण जर माझ्या पाठीमागे येऊन पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला बाहेरच्या बाजूला या ठिकाणी चंद्रशिळा दिसते आणि चंद्रशिळेवरती आपल्याला शंखाचं आरेखन केलेलं आहे। हे मंदिर पाठीमागच्या बाजूने पडलेलं आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर परत एका अर्धस्तंभावरती कीर्तिमुख आहे आणि अतिशय रेखीव प्रकारची या ठिकाणी द्वारशाखा असलेली आपणाला दिसते। मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जर पाहिलं तर आपणाला हा कीर्तिमुखांचा पट्टा असलेला दिसतोय। आपल्याला हे मंदिर आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।